माझे नाव महेश आहे. जयस चाळीच्या कोपऱ्यावरती शेवटची खोली आहे ती माझी आहे. तिथे वारा खूप थंडगार सुटतो. म्हणूनच मालकाने आम्हास तीच खोली देऊ केली आणि विशेष म्हणजे भाडेही कमी घेतली. त्यांचे आभारच मानायला हवेत. तसंही त्या बाजूला जरा अंधारच असायचा. सार्वजनिक नळावरून भल्या सकाळी घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवणे हाच आमचा रोज सकाळचा दिनक्रम असायचा. कारकून असलो तरी सरकारी नोकरीत असल्याने आराम सदा सर्व काळ ठरलेलाच असायचा. मोजून 2-2.5 तास कचेरीत जाऊन खुर्ची गरम करण्याखेरीज अन्य काम नसल्याने मन विटाळून गेले होते. तसे दिवसभर चौपाटीवर भटकण्यातही मजा राहिली नव्हती. तर त्या दिवशी गुरुजीचं पार्सल आणून खोलीवर निवांत आस्वाद घेत होतो. कुणी एक बाई आली आणि डोक्यावून गेली. हे तर नेहमीच होतं चाळीत. जरा म्हणून प्रायव्हसी नाही. ही तीच शेजारील बाई असणार. आज चौथ्यांदा डोकावून गेली. काही हवंय का आपल्याला? ती दरवाजापाशीच उभी असणार या अंदाजाने म्हणालो. मग साधारण 10-20 सेकंदाने पदराशी चाळा करत तिने पुन्हा हळून डोकावून पाहिलं. काही नाही, सहज बहुतेक ती सुद्धा हवा-पाणी खायला बाहेर मोकळ्या जागेत आली असावी. मग शेजारधर्माला जागत आम्ही विचारले, झालं का जेवण? हा खरं तर का कुणास ठाऊक, पण फार लोकप्रिय प्रश्न आहे. तर असा हा जबरदस्त प्रश्न विचारून मी बाहेर आलो आणि तांब्याभर पाण्याने चूळ भरून पिचकारी भर मारली आणि उघड्यावरच हात धुतले. मोकळ्या जागी हात धुण्याची गंमतच वेगळी. तुम्ही सरकारी नोकरीत आहात असं कळलं, ती म्हणाली. सरकारी हा शब्द ऐकला की आम्हास उत्साहाचे भरते येतं. चांगलं तरतरीत वाटते. खरंय, आम्ही दुसरी पिचकारी मारत तिच्याकडे बघितले. बऱ्याच दिवसांपूर्वी हैदोस नावाचं पुस्तक वाचलं होतं. अचानक त्याचीच आठवण झाली. सौंदर्याचा आयटम बॉम्ब वगैरे म्हणतात ते हेच. गोरीपान आणि शृंगारास आतुर वगैरे उससलेली ललना साक्षात पुढे उभी होती. आमच्या यांच्या नोकरीचं काही बघता का? तिनं लाडवीळपणे विचारलं. यांच्या म्हणजे तिच्या नवऱ्याबद्दल बोलत होती ती. नक्कीच नक्कीच, फक्त तेवढी कागदपत्रे वगैरे आणून द्या. आता माझ्यासारखा कारकून हिच्या दीड दमडीच्या नवऱ्याला सरकारी नोकरी कसं काय चिटकवू शकतो? हे एक मोठं कोडे होते. हिचा नवरा वॉचमॅन आहे एवढे मला समजले. मग ती गेली. पुन्हा सामसूम झालं. मी झाडलोट करून व्हरांड्यात विडी शिलगावून बसलो. साधारण 11 वाजता एक शिडशिडत गेला. बाजार एक ठेवून दिल्यास जमिनीवर कायमचा उताना पडेल असा एक इसम शेजारणीचं दार वाजवताना आढळला. चायला हा हिचा नवरा? ह्याला ही असली आयटम बॉम्ब कशी भेटली बुवा? विडी जळत होती और अंदर से कलेजा. मग मी का ड्युटी झाली का तुमची? आम्ही जळून खाक होत त्याला विचारलं. होय, हे काय आताच आलो, तो बोलला. दार उघडले, तो गेला. दार बंद झाले. मी दुसरी विडी शिलगावली. रात्री झोपेतून जाग आली. बाजूच्या खोलीतून दणादण आवाज येत होते. मी ते लक्षपूर्वक ऐकले. चायला सकाळ झाली. घमेल घेऊन सार्वजनिक नळावर गेलो. पाणी भरलं. ते मर्तुंड व्हरांड्यावरच दात घासत उभं होतं आणि ती ललना आत कुठेतरी उलटली होती. साहेब, होईल ना काम आपलं? या सिक्युरिटीत काही परवडत नाही हो. दात घासत घासत तो बोलला. सगळा फेस दाखवत. मॅनर्स नावाची काय गोष्टच आहे का नाही? झालं म्हणून समजा. तेवढी कागदपत्रे द्या माझ्याकडे. टॉवेल दोरीवर टाकत मी बोललो. नुकतीच अंघोळ झाली होती. काय घ्यायचं द्यायचं असेल तरी बी सांगा, तो म्हणाला. साला या असल्या लोकांमुळं भ्रष्टाचार वाढला आहे आणि दोष आमच्यासारख्या माणसांवर येतो. जास्त काही नाही, एक गावरान कोंबडी झणझणीत. त्याच्या इच्छेला मान देऊन आम्ही जिभेचे चोचले पुरवण्याचे ठरवले. मग कचेरीत जाऊन खुर्चीवर बसून 2-2.5 तास नेहमीचेच काम केले. चौपाटीवर फिरलो. भेळपुरी खाल्ली. सहज आठवले तसे हैदोसचा एक उत्तान अंक विकत घेतला आणि घाईघाईने दुपारची खोलीवर पोहोचलो. हे हैदोस म्हणजे तेचवाली पुस्तकं ज्याच्याने माझ्या रात्रीच्या स्वप्न रंगीन होतात.
खाटेवर लवंडून पुस्तक हातात घेतले. मुखपृष्ठावरचे अर्धवट उघडे जंबो रोज बारकाईने न्याहाळत असताना शेजारी डोकावून गेली. गडबडीत पुस्तक लपवली. अहो, सकाळी कागदपत्रे द्यायची राहिलीच. एकतर त्या पुस्तकाने आतमध्ये आग लावली होती आणि समोर ही सुंदर चेहऱ्याची ललना आपल्या नाजूक ओठांच्या पाकळ्या फाकवत आपलं ते हे उलगडत मंजूळ बोलत होती. या कामाला खरं तर उशीर लागेल, पण मी मात्र लवकर करून देतो. कागदपत्रे बघत मी म्हणालो. कुठला तरी पिंपळगाव बुद्रुकचा 10वीचा दाखला, 12वी नापासचे मार्कशीट आणि इतर भरमसाठ झेरॉक्स असे ती कागदपत्रे होती. किती धूळ झाली हो खोलीत. मी झाडून घेते. ती बोलली. अहो नको कशाला. उत्साह दाबत आम्ही म्हटले. तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आम्ही एवढंही नाही करायचं? एवढं म्हणजे नक्की केवढं, असा आम्हा स्वतःलाच प्रश्न पडला. मग बाहेर जायचे सोडून हाच तो मौका विचारत आम्ही टेबल कपाटाची उगीचच इकडून तिकडे सारासर केली. खिडक्यांच्या तवादानावर फडकी वगैरे मारून झाली. जळमटे वाढली त्यापेक्षा कितीतरी जास्त होती. बाईच्या नजरेतून काहीही सुटत नाही. मग पांघरून विस्कटून त्याच्याही घड्या घालणे चालू झाली. काही गोष्टी दार बंद करून कराव्या माणसांनी. पुस्तक लपवल्याच्या ठिकाणी ओझरत बघत ती म्हणाली. ललनेला सगळं काही माहीत होतं, तर म्हणूनच ती आता आत आली होती. तिने माझं पुस्तक बघितलं होतं आणि तिला माझ्या भावना सुद्धा कळल्या होत्या. रजई ठेवताना आम्ही उगीचच तिला पाठीमागून भिडलो. ललना काहीही बोलली नाही. चादरीची घडी घालत राहिली. मग हळूच तिच्या औरजावर हात ठेवून अलगद मिठी मारली आणि हात झटकून ती ताडताड बाहेर निघून गेली. आम्ही बघतच राहिलो. आम्हाला स्वतःचीच बेहद शरम वगैरे वाटली. दार बंद करून ढसाढसा रडावे वाटले. पण तसला बालिशपणा आम्ही कदापि केला नाही. खिडकीवरची स्वच्छ झालेली तौदाने निराखत जरा वेळ झोपलो. संध्याकाळी दार वाजले. दारात मर्तुंगडा उभा होता. म्हणजे हा आता आमच्याशी झगडणार तर. कोंबडी शिजायला टाकलीय, या बाहेर बसू, मर्तुंगडा चांगला मूडमध्ये येऊन सांगत होता. हे भलतंच झालं. अहो नको, आज मूड नाही. आम्ही त्यास सांगितले. तुमची इच्छा म्हणूनच आणली आहे. नाही म्हणून कसं चालेल? ललना स्वयंपाक खोलीतून बाहेर येत बोलली. अगदी लाडवीपणे. मग मात्र आमचाही मूड परतला. व्हरांड्यावर गार हवेत विडी शिलगावून आम्ही बसलो. कोंबडीचा सुगंध आसमानात दरवळत होता. मर्तुंगडा आतून काहीतरी घेऊन आला. साहेब, लोकांना लागतं म्हणून तुमच्यासाठी इंग्लिश आणली. मर्तुंगडा गिलास काढत बोलला. हे बाकी भारी झालं. मग आम्ही घोटघोट करत अख्खी बाटली रिचवली. मर्तुंगड्याला थोडी जास्त झाल्याने तो बाहेरच लवंडला. मग ललना म्हणाली. आधी तुम्ही जेवून घ्या. कोंबडी फर्मास होती. वादच नाही. पण बनविणारी आतून खट्टू होती. मी म्हणालो, आमचा राग आला का? ललना म्हणाली. नाही. तुमची काय इच्छा आहे मला चांगलंच ठाऊक आहे. तुमच्या यांना नोकरी लावणं माझ्या हातात नाही. माफ करा. दारू नशेत माणूस खरं बोलतो म्हणून सांगून टाकलं. माहिती आहे, ती म्हणाली. मी चमकून तिच्याकडे पाहिले. पण माझं प्रेम आहे तुमच्यावर. ललना आता मूडमध्ये येऊन गुलूगुलू बोलायला लागली. आम्हाला देखील विचार पडत होता की हे सगळं काय होत आहे. मी रस्सा ताटात ओतून घेतला आणि तगडीचा घास घेऊन भाकरी कुस्करायला प्रारंभ केला. का बरं असं काय आहे माझ्यात? मी तर एक साधा कारकून. लिंबू पिळत मी कलेजीवरही ताव मारला. तुम्ही शेजारच्या खोलीत राहता ना, म्हणून, ती म्हणाली. हे काही आम्हास झेपले नाही. दाताखाली हाडूक आल्यागत असो. म्हणजे मी ठरवलं होतं. शेजारच्या खोलीत जो कोणी राहायला येईल त्याच्याशी प्रेम करायचं. ती म्हणाली. म्हणजे योगायोगाने तिथे मी राहायला आलो आणि ही माझ्या प्रेमात पडली. ते म्हणतात ना, सुंदर स्त्रियांचा मेंदू डुप्लिकेट असतो. तेवढ्यात तो मर्तुंगडा डुलत डुलत आत आला. त्याने उगाचच 1000 वेळा माफी मागितली.
तसंही त्याच्याबरोबर जेवण्यास मला विशेष इंटरेस्ट नव्हता. मग कोपऱ्यात बसून त्याने कोंबडीचा फडशा पाडायला सुरुवात केली. मी जेवण संपवून खोलीत जरा लवंडलो. पोट तर तृप्त झाले होते. पण बाकी विचार करत पुस्तक काढले. तेवढ्यात ललना आत आली आणि आशा परत एकदा पल्लवित झाल्या. बाई आणि बाटली हे विचित्र समीकरण आज जुळून येणार होते. तर ती खाटेवर बसली. आम्हास फार थंड वाटले. तुमचंही माझ्यावर प्रेम आहे ना? तिने माझा हात हातात घेऊन उरोजावर ठेवत विचारले. मऊ मुलायम मासल मखमली उत्तान उरोजाचा तो स्पर्श आम्हास क्षणार्धात ढगात घेऊन गेला. मौके पे चौका साधत आम्ही दुसरा हात कमनीय कोमल गरगरीत वळणदार नितंबनावरती दाबून धरला आणि तारुण्याने मुसमुसलेल्या त्या यवनेच्या गुलाब पाकळ्यांचे रसपान करत म्हटले, हो खूप. आम्ही आत प्रवेश करून त्या मदनिकेचा मनी कुस्करण्याच्याच बेतात होतो की मदनिका स्वतःच माझ्या बाहुपाशातून सोडवत म्हणाली, घाई नको. उद्या आमच्या यांची रात्र आली आहे. मी उद्या येईन. 2 वाजता तयार राहा. ओसांडून वाहणारे आमचे परमसुख आम्हास नाईलाजास्तव कॅन्सल करावे लागले. या अशा स्त्रियांमुळेच केप्टम नामक म्हण उगम पावली असावी. हैदोस वाचण्यात आता रस काही अर्थच नव्हता. एवढे सुख कदाचित आम्हा झेपलच नसते. रंगिली सकाळ झाली. घमेली आणि भगुनी पाण्याने भरून ठेवली. कचेरीत जाऊन खुर्चीचे दर्शन घेतले. चौपाटीवर भटकलो. आठवलं तसं मेडिकलमध्ये महत्वाचे सामान विकत घेतले. असावी म्हणून प्रगत देशातून आलेली जपानी तेलाची एक बाटलीही घेऊन ठेवली. रात्री सामसूम झाल्यावर खोलीवर परतलो. वाटेत घरमालक भेटला. म्हणाला, रात्री दारं उघडं ठेवून झोपत जाऊ नका हो. आणि आवाज कसले येतात तुमच्या खोलीतून? माझ्या? अहो ते तर या शेजाऱ्यांच्या खोलीतून येतात. आम्ही विस्मयाने म्हणाले. अहो कसं शक्य आहे? ही खोली तर 6 महिने झाले बंदच आहे. मालक आश्चर्याने म्हणाला, काहीतरीच काय. इथे एक बाई आणि तिचा नवरा राहतो ना. रात्री आम्ही सोबत जेवण केलं. मी त्याला समजवायला काय सांगतो. खरंच की काय? अहो तुमच्या अगोदर इथं एक वॉचमॅन राहायचा. तो पण असंच सांगायचा. पण अचानक एक दिवस तो गायब झाला. आता मात्र चिडीचूप शांतता पसरली. मी पुरता टरकून गेलो. मग मालक समजावण्याच्या सुरात म्हणाला, हे बघ, तुमच्यापासून काय लपवायचं? तुम्ही सरकारी नोकर. या खोलीत एका बाईने आत्महत्या केली आहे. हे खरं आहे. तिच्या नवऱ्याचे बाहेर संबंध होते म्हणे. पण मला काय हे लपवायचं नव्हतं. पण दुसऱ्यांदा तिच्याविषयी कुणीतरी सांगतंय म्हटल्यावर मला कुणाची चिंता वाटली. म्हणजे तुमचीच चिंता वाटली. हे ऐकून मी सुन्न झालो. पाहिजे तर तुम्हाला उद्या खोली बदलून देतो. आजची रात्र काढा म्हणत मालक निघून गेला. हातभर फाटल्यावर जी काही स्थिती होती तशा स्थितीत आम्ही खोलीत प्रवेश केला. दरवाजा घट्ट बंद केला. जपानी तेल टेबलावरच शांतपणे ठेवून दिले. खिडक्यावरची जळमटे तशीच होती. म्हणजे काल त्यांना कुणीच साफ केलं नाही ते. कागदपत्रेही कुठे दिसेनात. हैदोस नावाच्या पुस्तकाकडे आता बघवत नव्हते. पण तसं घाबरण्याचे काही कारण नव्हते. रोजच्या सारखी ही पण एक रात्र सरेल. शेवटी कशीबशी झोप लागली. रात्री कधीतरी दरवाजावर थाप पडली आणि पडतच राहिली. अहो उघडा ना, आज दार का बंद केलंय? 2 वाजले. मी आले. भीतीने माझी गाळ उडाली. पण होतंय तरी काय बघू म्हणून मी शेवटी दरवाजा उघडलाच. लोक म्हणतात त्या रात्री खोलीमध्ये एवढे दणके बसत होते की अख्खी बिल्डिंगच दणाणून गेली होती. तर मित्रांनो, तुम्हाला जर या कथेतील पुढील भाग ऐकायचा असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ही कथा कशी वाटली ते. तोपर्यंत धन्यवाद. मिळूया पुढच्या भागात.